थांबा दादासाहेब, या सगळ्यामध्ये तुमचे बाबूजी काहीही करू शकणार नाहीत. आम्हाला शांतपणे सांगा, ही माहिती तुम्हाला कशी कळली? आम्हाला फोन आला होता, शिर्केचा फोन आला होता. म्हणजे ही गोष्ट तुम्ही कानांनी ऐकली आहे, डोळ्यांनी पाहिली नाही. फोनवरच्या गोष्टीत कितीचं तथ्य असणार? आम्हाला विचारल्याशिवाय रणजितराव अशा गोष्टी करणार नाहीत. आई साहेब, भ्रम पाळू नका, भ्रमनिराश होईल. आतापर्यंत रणजितरावांनी कित्येक निर्णय परस्पर घेतलेत, पण तुम्ही त्यांना पाठीशी घालत आलात. आम्ही एकदा पॉवर ऑफ अटर्नी काय केली, तुम्ही त्याचा पराचा कावळा केला, तुम्ही आणि रणजितरावांनी. आता बघा, भीक लागली त्यांना, कुठं जाऊन बसलेत. दादासाहेब, तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. आम्ही पुन्हा सांगतोय, आम्ही बोलू रणजितरावांशी. तुम्ही बोला, तुम्ही बोला आई साहेब. त्यांना सांगावं आम्ही मोठे बंधू आहोत त्यांचे. कुत्र्याला भाकर फेकतो तसं फेकलेल्या भाकरीवर जिवंत राहा आणि निवांत राहा म्हणावं. आमच्या वाटाला जायचा प्रयत्न करू नका. आमच्या सोबत वाकड्या जाणाऱ्यांची आम्ही गय करत नाही. दादासाहेब, रागानी राख रांगोळी होते. रागावर कंट्रोल ठेवणं मस्त आहे. आम्ही बोलू रणजितरावांशी. आई साहेब, आम्ही कंट्रोल करतोय, पण आमचा राग नियंत्रणाच्या बाहेर गेला. राग वाईट आई साहेब. मग आम्ही सगळी राख रांगोळी करू आणि तीच राख अंगाला फासून कैलासाला निघून जाऊ. वहिनी साहेब नमस्कार. कशा आहे तुम्ही आणि आमचे साहेब? मी एकदम मस्त आहे आणि तुमचे साहेब पण एकदम छान आहेत. तुम्हाला भेटले असतीलच की? होय, पुण्यावरून आलो त्यावेळी भेट झाली, पण साहेबांची बॅटरी लई डाऊन दिसत होती हो. हा, आता तुमच्यापासून आणि घरापासून दूर असल्यावर तेवढं होणारच म्हणा. पण वहिनी साहेब, तुम्ही काय काळजी करू नका. अहो, काळ प्रत्येक गोष्टीचं औषध असतंय, होतील सगळ्या गोष्टी व्यवस्थित. पण वहिनी साहेब, तुम्ही लई बारीक दिसायला लागलाय हो. हा, मग मामींच्या हातचे धपाटे नाही खाल्ले ना खूप दिवसात. हो, काय वहिनी साहेब, हे सांगायचं नाही वय, येताना घेऊन आलो असतो की. बरं मामा, माझं तुमच्याकडे एक पर्सनल काम आहे बरं का. तुम्ही नुसता हुकूम करायचा, काम झालं म्हणून समजा. नाही म्हणजे ते असं कॉन्फिडेन्शियल मध्ये व्हायला पाहिजे. होईल ना? हो, बोला तर. काय काम होतं? एका पोरीची इन्फॉर्मेशन काढायची. रणजितराव, आई साहेब, काय चाललंय? जगदाळेंची कविता वाचतोय. असो आता चाड. असो आता चाड. पडत मूर्खाची सर्व लक्षणं दिसत आहेत तुमच्यामध्ये. असं चाड फक्त वाचनात नाही, आयुष्यात पण ठेवणं मस्त आहे. काय झालंय आई साहेब? काही चुकलंय का माझं? अच्छा, तुम्हाला माहितीच नाही काय झालं ते? मग तुम्हाला माहिती तर तुम्ही सांगा ना. रणजित, आम्ही बोलतोय तुमच्याशी. तुम्हाला पैशांची गरजच होती तर आम्हाला मागायचंय. आई साहेब, तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, तेच भलं मोठं देणं आहे आम्हाला. अजून काय मागणार? आता काही मागायला गेलं तर संकोच होतो. संकोच?
संकोच वाटतो यांना. गावातल्या लोकांकडे भीक मागताना संकोच नाही वाटत तुम्हाला? भीक? हो, आणि ती पण त्यांच्याकडं ज्यांनी आयुष्यभर ढाले पाटलांच्या उष्ट्या पत्रावाळ्या उचलल्या. रणजित, तुमच्या बायकोमुळे ढाले पाटलांच्या इज्जतीचे धेंडवडे निघाले. त्यातही आम्ही थोडीफार जपून ठेवलेली इज्जत तिचा लिलाव करण्याचा विडा उचललाय का तुम्ही? अक्का, अगं हळू, बीपी वाढेल. आम्ही बोलतोय, तुम्ही पण ऐकून घ्या काय केलंय यांनी. आईसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रणजित, आम्ही तुम्हाला दूधखोळे वाटलो का गैरसमज करून घ्यायला? आमच्या माघारी जो उलटा सुलटा कारभार चालला ना तुमचा, ढाले पाटलाला शोभणारा नाही. हो, पण असं काय केलंय मी? स्वतःच्या चरितार्थासाठी, स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी लोन घेण्याला भीक मागणं म्हणणं हे अन्यायकारक नाहीये? घ्या. काय हो रणजित भाऊजी, नाही तुम्हाला असं म्हणायचंय का आईसाहेब अन्यायाचं बोलतायत म्हणून? राजश्री, उगाच काडी टाकू नकोस. सत्याला काडी म्हणणं हे अन्यायाचे बेबी मावशी. राजश्री, तुम्ही मध्ये बोलू नका. आईसाहेब बोलतात. हा, तुम्ही सांगताय ना म्हणून गप्प बसतोय बरं का आम्ही. आईसाहेब, लोन, सॉरी, तुमच्या भाषेत भीक. पोटासाठी भीकही मागू नको असं म्हणणं आहे तुमचं? काय शब्द वापरताय तुम्ही रणजित? पोटासाठी? ढाले पाटलांनी भीक द्यायची असते, मागायची नसते. आणि तुम्ही काय, तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढं कमावून ठेवलंय ढाले पाटलांनी. त्यावर मी केव्हाच पाणी सोडलंय, त्याचं कारण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे साहेब. आणि त्यातलं एक छदाम जरी घेतला नाही साहेब, तर माझ्या स्वाभिमानाच्या ठिकऱ्या उडतील, ठिकऱ्या. स्वाभिमानाच्या ठिकऱ्या? तुमची मेमरी दगा देते तुम्हाला रणजित. त्या ठिकऱ्या केव्हाच उडाल्या, जेव्हा तुमच्या बायकोच्या कृपेने आपल्या घरातल्या सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या आणि तुमची वर्दी गेली. इनफ. सतत 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 जुनं उगाळत बसू नका आहे साहेब. इथून पुढे संजूला दोष देण्याचा प्रयत्नही करू नका. अहो, जे काही झालं त्यात हिची जितकी चूक होती त्याहून कैक पटीने जास्त मामा साहेबांची, दादा साहेबांची आणि तुमची होती आई साहेब. रणजित, हो, तुम्ही माझ्या लग्नाचा लेखी कॉन्ट्रॅक्ट करून जो सौदा केला होता तो फसला, म्हणून मला हिच्याशी लग्न करावं लागलं आणि तिला ही सगळी लपवाछपवी. गाळ उपसायचा झाला नाही साहेब तर मलाही उपसता येतो. मी शेवटचं सांगतोय, माझ्या बायकोबद्दल अवाक्षर जरी काढलं तर मी खपवून घेणार नाही. मी तुमचं हे घर केव्हा सोडून गेलो असतो, पण केवळ हिच्यामुळे आणि हिच्यासाठी इथे थांबलोय. इथून पुढे संजूला कोणी काहीही बोललं तर हाही मुलगा हे घर सोडून कायमचं निघून जाईल आईसाहेब. लक्षात ठेवा.